Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Paur here. Today we are going to study class 10th English subject 5th The 100 Dresses part 3. Let's start. If only Peggy would decide of her own accord to stop having fun with Vanda. Oh well, Maddie ran her hand through her short blonde hair as though to push the uncomfortable thought away. What difference did it make? Slowly, Mary tore into bits the note she had started. She was Peggy's best friend, and Peggy was the best like girl in the whole room. Peggy could not possibly do anything that was really wrong, she thought. आणि पेगीला वाटायचं की कशा पद्धतीने वेंडाची मजा घेतात ती एक नोट किंवा एक चिठ्ठीमध्ये लिहिती परंतु ती नंतर पळत जाते परंतु तिला काहीतरी अनकम्फर्टेबल थॉट्स तिच्या डोक्यामध्ये येतात की मलाच हे चिडवतील कारण मीच पेगीची ड्रेस जुने वापरत आहे म्हणून हा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो आणि ती नोट जी आहे ती फाडून टाकते कारण तिला माहीत असतं की पेगी ही तिची बेस्ट मैत्रीण आहे वर्गामध्ये सगळेजणांना पेगी ही आवडते आणि म्हणून तिच्याशी शत्रुत्व पुकारून आता आपल्याला चालणार नाही आहे. ॲज फॉर वॅन्डाज शी वॉज जस्ट सम गर्ल who lived up on Morgan's height and stood alone in the schoolyard. She scarcely ever said anything to anybody. The only time she talked was in the schoolyard about her 100 dresses. Mary remembered her telling about one of her dresses, pale blue with colored trimming. And she remembered another that was brilliant jungle green with a red sash. You'd look like a Christmas tree in that, the girls had said pretended admiration. आता वेंडाच्या बाबतीत असं झालेलं आहे की जी अशी एक मुलगी होती जी बोगिन्स हाईटला राहत होती आणि मग जिथे स्केअर्सली एवर सेड एनिथिंग टू एनीबडी कोणाशी काही बोलतही नव्हती परंतु ती नेहमी तिच्या 100 ड्रेसेसबद्दल सांगत असे. मग मॅडीला पण आठवतं की कशा पद्धतीने तिने सांगितलं होतं किंवा तिचा एक ड्रेसबद्दल सांगितलं होतं जो ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे त्याच्यावर डेकोरेशन आहे आणि तिला आणखीन आठवतं की कशा पद्धतीने आपल्याला वेंडाने सांगितलं होतं की ग्रीन कलरचा ज्याच्यामध्ये रेड सॅश आहे अशा पद्धतीने सॅश म्हणजे काय ड्रेसची एक ॲक्सेसरी आहे तिथं ती वेंडाने तिला सांगितलेलं असतं की क्रिसमस ट्रीसारखं आहे ते म्हणून आणि बाकीच्या ज्या मुली आहेत त्या तिची स्तुती करतात परंतु ती स्तुती कशी असते एक मजा घेण्यासाठी केलेली स्तुती असते नॉट रिअल प्रिटेंडेड. सो थिंकिंग अबाउट वेंडा अँड her 100 dresses all lined up in the closet, Maddie began to wonder who was going to win the drawing and the coloring contest. वेंदाची 100 ड्रेसेस ज्या सगळ्या तिच्या घरामध्ये आहेत नंतर मॅडीला असं वाटतं की आता आपण कोण ही एक स्पर्धा आहे जी ड्रॉइंगची स्पर्धा आहे कलरिंगची स्पर्धा आहे कोण ती जिंकणार आहे. फॉर गर्ल्स दिस कॉन्टेस्ट कन्सिस्टेड फॉर डिझायनिंग ड्रेसेस अँड फॉर बॉयज डिझायनिंग द मोटरबोट. आता मुलांसाठी ही जी स्पर्धा होती ती मोटरबोट ड्रॉइंगची होती आणि मुलींसाठी डिझाईन होते ड्रेसेसचे अशी ही स्पर्धा शाळेमध्ये होती. प्रोबॅबली पेगी वुड विन द गर्ल्स मेडल. Peggy drew better than anyone else in the room. At least that's what everybody thought. She could copy a picture in a magazine or some film star's head so that you could almost tell who it was. Oh, Maddie was sure Peggy would win. Well, tomorrow the teacher was going to announce the winner. Then they would know. आणि मग त्या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल तर मॅडीला असं वाटतं की पेगी जिंकेल कारण तिची ड्रॉइंग छान आहे असं आहे ती फिल्म स्टारचा एखाद्याचा चेहरा त्याला लावेल आणि मग चांगलं चित्र ती काढेल असं मॅडीला वाटतं. द नेक्स्ट डे इट वॉज ड्रिझलिंग अ व्हेरी लाईट रेन फॉलिंग. सो मॅडी अँड पॅगी हरीड टू स्कूल अंडर पेगीज अम्ब्रेला. Naturally, on day like this, they didn't wait for Wanda Petronsky on the corner of Oliver Street. The street
that far, far away under the railroad track and up the hill lead to Boggin's height. Anyway, they were taking chances on being late today because today was important. आणि आज थोडा थोडा रिमझिम पाऊस पडत असतो. मॅडी आणि पेगी त्या छत्रीमध्ये पेगी छत्रीमध्ये चाललेलं असतात आणि मग ते आता वेंडाची वाट पाहणार नाहीत कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी रिझल्ट अनाऊन्स हा करणार आहेत. डू यू थिंक मिस मॅसॉन विल अनाऊन्स द विनर्स टुडे? आस्क पेगी. पेगी विचारते की मिस मॅसॉन आपल्या टीचर तुला आज रिझल्ट अनाऊन्स करणार आहेत. सो ओ आय होप सो द मिनिट वी गेट इन सेड मॅडी. ऑफकोर्स यू विल विन पेग. आणि मग मॅडी म्हणते तू जिंकशील पेग. होप सो सेड पेगी इगरली. आणि पेगीसुद्धा म्हणते मीच जिंकेल. द मिनिट दे एंटर्ड द क्लासरूम दे स्टॉप शॉर्ट gasped. There were drawing all over the room, on every ledge and winds, windsill, dazzling color and brilliant, lavish design, all drawn on a great sheet of wrapping paper. There must have been 100 of them, all lined up. They must be the drawing of the for the contest. They were. Everybody stopped and whistled or murmured admiringly. ते एक शब्द आहे लॅविश म्हणजे व्हेरी ग्रँड आहे. आता ज्यावेळेस त्या दोघीजणी वर्गामध्ये प्रवेश करतात तर त्यावेळेस त्यांना खूप साऱ्या ड्रेसेस आहेत जिथे खूप साऱ्या ग्रँड डिझाईन आहेत. जे एका रॅपिंग गुंडाळणारा पेपर जो असतो वापरतात शीट, त्या शीटमध्ये खूप सारे हे ड्रेसेस लावलेले आहेत जे हे स्पर्धेसाठी लावलेले आहेत. आणि मग ते दोघी एकमेकाशी बोलत आहेत. कोण? मॅडी आणि पेग. ॲज सून ॲज द क्लास हॅड असेंबल द मिस मॅसन अनाऊन्स द विनर. आणि मग ज्यावेळेस ते क्लासमध्ये गोळा होतात मॅसॉन ज्या टीचर असतात त्या रिझल्ट अनाऊन्स करतात. जॅक बेगल्स हॅड ओन फॉर बॉईज शी सेड अँड हिज डिझाईन फॉर आउटबोर्ड मोटर वॉज ऑन एक्झिबिशन इन रूम 12 अलॉंग विथ द स्केचेस बाय ऑल अदर बॉईज. आणि त्यांनी सांगितले की जॅक जो आहे तो स्पर्धा जिंकलेली आहे. रूम नंबर 12मध्ये त्याची डिझाईन जी आहे मोटर आउटबोर्ड मोटरची तिथे लावलेली आहे. ॲज फॉर द गर्ल्स शी शेड ऑल्दो द जस्ट 1 or 2 sketches were submitted by the most one girl and the room 13 should be proud of her. This one girl actually drew 100 design all different and all beautiful. In the opinion of the judges, any one of the drawing is worthy of winning the prize. I am very happy to say that Wanda Petronsky is the winner of the girls medal. आणि मुलींमध्ये कोण जिंकलेला आहे? ऑफकोर्स वॅन्डा पेट्रॉन्स्की, जिने 100 ड्रेसेस ड्रॉइंग जे आहेत सबमिट केले आहेत. आणि जजचं असं म्हणणं आहे की सगळेच्या सगळे चित्र खूप सुंदर आहेत. हे चित्र आहेत त्याचे आपल्याला दिसत आहेत. Unfortunately, Wanda had been absent from school for some days and is not here to receive the applause that is due to her. Let us hope that she will be back tomorrow. Now the class, you may file around the room quietly and look at her exquisite drawing. The children burst into applause, and even the boys were glad to have a chance to stamp on the floor, put their fingers in their mouth and whistle, though they were not interested in dresses. Look, Pig, whispered Mary, there's that blue one she told us about. Isn't it beautiful? Yes, said Peggy. And here is that green one, boy, and I thought I could draw. आणि मग मुलींची स्पर्धा जी आहे ती वॅन्डाने जिंकलेली आहे, परंतु ती आज आलेली नाही. त्याच्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवतात, तिचं स्वागत करतात. जी तिने सांगितलेले असतात ग्रीन वन किंवा ब्ल्यू वन, ते चर्चा करतात दोघीही, पेग आणि मॅडी. आणि मग तिची आठवण आता सगळ्यांना येत आहे. सो दिस वॉज द थर्ड पार्ट ऑफ द 100 Dresses. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. We'll continue in next of our session.